त्याचबरोबर सीझर्स होतात सध्या. डिलिव्हरीच्या नंतर बऱ्याच लोकांच्या लेडीजमध्ये कंबरदुखीचा त्रास होतो किंवा ज्यांना कमरेमध्ये इंजेक्शन, भुलीचे इंजेक्शन दिलेत आणि त्यानंतर बऱ्याच लोकांना कंबरदुखी बघायला मिळते. नॉर्मली डॉक्टर म्हणतात की आपण इंजेक्शन देऊ, फरक पडला तर चांगलं, नाही तर मग ऑपरेशन तर करावंच लागेल. 45 मिनिटानंतर तुम्ही उभे असाल तर 5 मिनिटं बसा. 45 मिनिटं तुम्ही बसलेला असाल तर कंपल्सरी उठायचं आहे. लक्षात घ्या, दिवसभर आपण बसतो, सगळ्या गोष्टी करतो. पाण्याची गादी आहे 2 मणक्याच्या मध्ये, ती कमी कमी होत जाते आणि आपण झोपल्यानंतर ती परत सकाळी रिजनरेट होते. म्हणजे बऱ्याच वेळा मी पेशंटला जेव्हा डोक्यावरती हात ठेवतो त्यांना विचारतो की DODनं बेंबीच्या वरती दुखतं आहे का तुम्हाला, तर ते सांगतात हो सर दुखतं. तुम्हाला कसं कळलं? मी तर नाही सांगितलं. 15 ते 16,000 लोकांच्या डोक्यावर हात ठेवल्यामुळे तो माझा सतत अभ्यास करून करून त्या ऑर्गनची आणि माझी मैत्री झाली आहे. पण इंजेक्शनला न जाता लोकांनी पहिलं मॅन्युअल थेरपी कराव्यात असं माझं मत आहे, कारण मॅन्युअल थेरपीने रिझल्ट्स आहेत. बऱ्याच वेळा काही बघितलंच जात नाही आणि सरळ पेशंट ऑपरेशनला जातो, पण पेशंटला प्रॉब्लेम होता लिव्हरमुळे, पण तो फॉल्ट बरा नाही झाला, मग पेशंटचा परत ते कंबर दुखायला लागते. म्हणजे प्रत्येक वेळेस ऑपरेशन हा पर्याय नाही आहे. लक्षात राहिलेली केस स्टडी काय आहे तर ती पूर्ण जवळजवळ खूप प्रचंड प्रमाणात तिचा भाग होता. म्हणजे पूर्ण वाकडी चालता येत नव्हतं, 2 सेकंदापेक्षा उभं राहता येत नव्हतं. आज तिच्या 3 डिलिव्हरी नॉर्मल झाल्यात. आज पूर्ण घरातली सगळी कामं करते. तर डॉक्टर विराज, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल तुमच्याबद्दल. नमस्कार, मी डॉक्टर विराज भंडारी. माझं BMS झालं आहे आणि आयुर्वेदात मी MD रसशास्त्र भैषज्य कल्पनामध्ये केलेलं आहे. त्यानंतर सुरुवात झाली माझ्या आयुर्वेद प्रॅक्टिसची. जसं जसं मी प्रॅक्टिस चालू केली तसं तसं वेगवेगळी वैद्यांकडे, जवळजवळ एक 30 ते 35 वैद्यांकडे मी शिकलो आणि शिकत असताना सर्व आजार शिकत असताना पुढे पुढे एक दिवस असा आला की पंचकर्म मी बरीच करत होतो. एका वैद्याने मला प्रश्न विचारला की तू जो बस्ती देतो आहे तो कशासाठी देतो आहे आणि तो बस्ती पोटात गेल्यानंतर काय होतं. मग त्याच्यावरती ते परत त्यांनी पुढचा प्रश्न केला की तू स्पेशलायझेशन कशात करणार आहे. मग तिथनं खरी सुरुवात झाली स्पेशलायझेशन शोधण्याची. आणि त्यानंतर मी स्पाईनमध्ये स्पेशलायझेशन करायचं ठरवलं आणि त्यानंतर मी केरळमध्ये हाडवैद्यांकडे, ज्यांचं एक जवळजवळ 8वी जनरेशन हाडवैद्य स्पाईनमध्ये काम करत होतं, त्यांच्याकडे शिकायला गेलो. त्यानंतर 3-3.5 वर्ष मी त्यांच्याकडे वेगवेगळे पेशंट जे त्यांच्याकडे येत होते, जवळजवळ 1000 पेशंट पर डे, 5 भावंडं त्यांची होती आणि 5 भाऊ मणक्याचे आजार सगळे बघत होते. तर असं सगळं त्यांच्याकडे जवळजवळ 3-3.5 महिने राहून शिकलो आणि त्यानंतर पुण्यात आल्यावर प्रॅक्टिस चालू केली. तर पुण्यात आल्यानंतर मी वेगवेगळ्या परत हाडवैद्यांकडे जायला लागलो आणि बघायला लागलो की हे मणके कसे बसवतात आहे, बोन कसे बसवतात आहे. मग बारामतीच्या तिथे काही लोकांकडे गेलो. असे बरेच हाडवैद्य पुण्याच्या परिसरात आहे, शिक्रापूरला आहेत, खेडला आहेत, मंचरला आहेत. त्यांच्याकडे 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस जायचं, शिकायचं, बघायचं आणि त्यानंतर मग मला समजलं की अरे आपल्याला अजून ज्ञान कमी पडतं आहे, आपल्याला अजून काहीतरी ह्यात डीप उतरायला पाहिजे. मग मी तिथनं माझा पहिला कोर्स ऑस्ट्रेलियाला झाला. त्याच्यामध्ये क्रायरोप्रॅक्टरचे हाडवैद्य म्हणजे तशीच सेम टू सेम भारताच्या बाहेर काय आहे असं शोधण्याचा प्रयत्न केला. गुगल, फेसबुक त्यावेळेस फार सर्चिंग करायचो मी. रात्री 3-3, 4-4 तास सर्च करायचो की बोन सेटिंग भारताच्या बाहेर कुठं आहे. मग त्याच्यामध्ये मला क्रायरोप्रॅक्टर सापडलं आणि 2010मध्ये मी पहिला क्रायरोप्रॅक्टरचा कोर्स केला. आणि त्यानंतर मी चायनाला गेलो. चायनाला शंघायमध्ये मी गॉनस्टेड क्रायरोप्रॅक्टरचा कोर्स केला. त्याच्याबरोबर ॲडजस्टमेंट शिकून आल्यानंतर खूप चांगला परिणाम माझ्या प्रॅक्टिसमध्ये झाला की एक्झॅक्ट स्पेसिफिक डायग्नोसिस कसं करायचं स्पाईनमध्ये, एक्सरे कसे बघायचे, पेशंटला कसं तपासायचं, जनरल लिस्निंग कसं करायचं, या गोष्टी शिकत असताना पुढे जसं माझं 19 वर्ष या स्पाईनच्या क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे, तसं तसं पुढे यायला लागलो, तसं समजायला लागलं की अजून काहीतरी शिकायला पाहिजे. तसं मग मी पुढे फेशियल मॅनिप्युलेशन नावाचा कोर्स आहे, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, इडा रॉफ यांचा ग्लोबल इन्स्टिट्यूट USA, इथनं मी दिल्लीमध्ये तो कोर्स केला आणि तो कोर्स जवळजवळ माझा 5 वर्ष चालला. दर 6 महिन्यांनी 3 दिवस असं
10 सिरीज त्यांच्या होत्या आणि त्या सिरीज मी सगळ्या शिकलो पूर्णपणे. त्याच्यानंतर कॅनडामध्ये रॉल्फ मुवमेंट म्हणून त्याचा पुढचा कोर्स ॲडव्हान्स 10 लेवल मी केल्या. त्याचबरोबर अपलेगर युनिव्हर्सिटी आणि बॅरल इन्स्टिट्यूट यांचं व्हिसरल मॅनिप्युलेशन म्हणजे ऑर्गन मॅनिप्युलेशन आणि न्यूरल मॅनिप्युलेशन असे 2 कोर्सेस केले आणि एकत्रितप्रमाणे जवळजवळ 30 ते 32 प्रकारचे असे वेगवेगळे कोर्सेस जे रिलेटेड टू स्पाईन, रिलेटेड टू मणका, रिलेटेड टू ऑर्गन, रिलेटेड टू नर्व असे करत करत पुढे गेलो आणि पेशंटही त्या काळात तपासत होतो. त्याच्यामुळे प्रत्येक एक कोर्स झाल्यानंतर तो शिकलेला भाग मी जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष लोकांवरती वापरत होतो आणि त्यानंतरच मला दुसऱ्या लेवलला मी जात होतो. त्याचा फायदा असा झाला की मला डीप नॉलेज मिळालं आणि आत्ताच्या घडीला पेशंट 7 महिन्यात ज्यांची डिश बाहेर आली ते पूर्णपणे 100% बरे होताना मला दिसतात आहे. अरे आणि ही तर खूप मोठी गोष्ट आहे. कारण कसं की आता मी आधी पण तुझ्याशी बोललो आहे, माझ्या घरातले स्वतःचे उदाहरण आहे की ज्यांना या गोष्टीचा त्रास आहे आणि मलाच काय म्हणजे आज अनेक लोकांना त्रास आहे. तर याची सुरुवात कशी होते, म्हणजे मणक्याची झीज होते तिथून सुरुवात होते की एक्झॅक्टली कशी सुरुवात होते? मणक्याचा आजार जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारे होतो. वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे काय तर 2 बोनमधलं अंतर कमी होणं आणि गादी बाहेर पडणं. 2 मणक्यातलं 2 बोनमधलं इथे मी प्रेक्षकांना आणि दाखवायला बोन्स आणलेले आहेत. 2 इंटरव्हर्टेब्रल सेगमेंट आणि त्याच्यामध्ये इंटरव्हर्टेब्रल डिस्क, ही जी पांढरी गादी दिसते ही गादी ह्या पद्धतीने लाल बघा बाहेर आलेला आहे. ही गादी बाहेर येते आणि ही गादी बाहेर 5 टप्प्यामध्ये येते. 5 टप्प्यामध्ये म्हणजे कसं, पहिल्या टप्प्यामध्ये गादी जर बाहेर आली या पद्धतीने बघा, हे बाहेर आलं पहिला टप्पा. पहिल्या टप्प्यात जेव्हा बाहेर येते त्यावेळेस पेशंटला फक्त दुखतं, सिव्हिअर पेन होतं. 4-5 दिवस पेशंटनी आराम केला तर पेन थांबतं. पण तीच डिस्क अजून बाहेर पडली, टोकावरती आली, त्यावेळेस पेशंटला सकाळी उठल्यानंतर कडकपणा, मणक्यामध्ये कडक होणं, च्या आजूबाजूचे मसल्स कडक होणं आणि सकाळी अर्धा तास 1 तास कडक वाटतं आणि दिवसभर वाटतं की मला त्रासच नाही आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये गादी जेव्हा बाहेर येते त्यावेळेस पेशंटला 9ला हे चिकटले जाते गादी. दिस इज द थर्ड स्टेज. याच्यामध्ये थर्ड स्टेजमध्ये पेशंटला मुंग्या चालू होतात. 4th स्टेजमध्ये पेशंटला बधिरता, पायाला बधिरता येते आणि 5व्या स्टेपमध्ये पेशंटला फूट ड्रॉप म्हणजे पायातली चप्पल निसटते. हा झाला गादी बाहेर येण्यामुळे झालेला त्रास. पण बऱ्याच लोकांना गादी बाहेर आली नसते पण कंबर दुखते, असेही पेशंट व्यवहारात बघायला मिळतात. त्याच्यामध्ये मसल इम्बॅलन्स असतात, फेशिया इम्बॅलन्स असतो, आजूबाजूचे 9 पिन झालेले असतात, म्हणजे सॅक्रल मानेच्या तिथे ब्रॅकियल प्लेक्सेस सगळा 9 7 मणक्यांच्या एकत्रित झालेला 9चा एक भाग त्याला ब्रॅकियल प्लेक्सेस म्हणतात. त्या भागामध्ये नोड्स तयार होतात किंवा तिथे शॉर्टनिंग होतं. त्याचबरोबर कमरेमधले सॅक्रल प्लेक्सेस, लंबर प्लेक्सेसच्या तिथे 9चं पिंचिंग होतं, फायब्रोसिस होतं आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा दुखतं. काही वेळेस पेशंटला ऑर्गन इम्बॅलन्स होतात, जसं लिव्हर आहे, लिव्हर इम्बॅलन्स झाला तर उजव्या साईडला पाठीमागे दुखायला लागतं. राईट साईडची किडनी इम्बॅलन्स झाली, तिथले लिगामेंट टाईट झाले तर उजव्या साईडला पाठीमागे दुखायला लागतं. डाव्या साईडला तुमच्या स्प्लीन आहे आणि लेफ्ट किडनी आहे, स्टमक आहे, डिओडिनमचा काही भाग आहे, तर ते लिगामेंट जर टाईट झाले त्यामुळेही बऱ्याच वेळा पेशंटला दुखायला लागतं. कारण पेशंट जेव्हा येतो तेव्हा कमीत कमी कधी फक्त गादी बाहेर आली असे काही पेशंट असतात. काही पेशंट 7 ते 8 आजार एकत्र घेऊन येतात, म्हणजे मुतखडा आणि कंबर दुखणं, मलावष्टंभ, पोट साफ न होणं आणि कंबर दुखणं. बऱ्याच वेळा काही ऑपरेशन झालेले असतात, त्याचे सुचर्स असतात आणि ते सुचरच्या शिवताना डॉक्टरांकडनं घट्ट शिवले गेले, त्याच्यामुळे ऑर्गन किंवा इम्बॅलन्स होतात मसलचे आणि कंबर दुखायला लागते. तर आपण थोडंसं आता स्टेप बाय स्टेप येऊया. सगळ्यात आधी आपण मानेपासून सुरुवात करूया. बरं, की मानेला कशामुळे त्रास होतो एक्झॅक्टली? मानेला त्रास होण्याचं पहिलं कारण आहे झटका बसणं. बऱ्याच वेळा तुम्ही ट्विस्टिंग केलं आणि ट्विस्टिंग करून जोरात मान खाली बघितली, 1 सेकंदामध्ये 3 मूवमेंट जर झाल्या, पटकन वळाली मान आणि त्यातनं झटका बसला तर गादीला फटका बसतो. एक पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे की अति जेवणं, अति जेवण, अति पाणी पिणं किंवा 5 ते 6 बैठकीमध्ये जेवण करणं. 5 ते 6 बैठकी म्हणजे काय, सकाळी 8ला नाश्ता केला आहे, 9 वाजता मित्र आला म्हणून वडापाव खाल्ला, 10, 10:30, 11ला कोणीतरी आलं आहे घरामध्ये त्यांच्यासोबत म्हणून लाडू पेढे खाल्ले, परत 12, 1, 2 वाजता जेवण केलं,
त्याचबरोबर 3:30-4 वाजता चहा घेतला, त्यासोबत 2-4 टोस्ट खाल्ले, खारी खाल्ले. म्हणजे ह्यामुळं काय होतं, अन्न पचत नाही, आमविष तयार होतं पोटामध्ये. न पचलेलं अन्न तसं तसं आतड्यात पडून राहतं आणि त्यातनं गॅस तयार होतो आणि तो गॅस सगळा बघा वरती येतो. तुम्ही जर फुगा बघितला असेल तर फुगा फुगवला आणि आपण नुसतं धरला, गॅस कुठे जातो बघा. त्याच पद्धतीने गॅसेस सगळे वरती जातात, मणक्याच्या आजूबाजूचे मसल्स कडक होतात. तिसरं कारण आहे मणक्याच्या आजाराचं, मानेच्या दुखण्याचं, स्ट्रेस. बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्याच मिसेसला विचारा, एक 30-40 लोक एका वेळेस जेवायला येणार आहे, अचानक फोन आला, मान कडक होते, अवघडते. का तर तो मानसिक एक ताणतणाव मनामध्ये तयार होतो की अरे आपल्याला हे करायचं आहे. किंवा बऱ्याच वेळा आपण आता ऑफिसेसमध्ये बघतो, लोकांना प्रेशर दिलं जातं, टार्गेट्स दिले जातात आणि ते टार्गेट कंप्लीट होत नाहीत. माझ्याकडे बरेच क्रेडिट कार्डवाले, बँकर्समधले बरीच मुलं आत्ता पेशंट म्हणून येतात, ते मुली पेशंट म्हणून येतात. सर अहो 200-200, 300-300 फोनचं टार्गेट असतं आणि ते टार्गेट कमी नाही होते म्हणून मान दुखायला लागली. पण त्यांना कळत नाही की ते त्याच्यामुळे. पण मी जेव्हा सांगतो त्यांना की अरे तू एक 4 दिवस सुट्टी घेतली तर तुला मान दुखते का, तेव्हा नाही दुखत आहे. तसंच UPSC MPSCतली मुलं माझ्याकडे बरेच येतात, कंटिन्युअस बसून असतात. पण त्यांचा स्ट्रेस हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे की त्यांच्या घरामध्ये बऱ्याच वेळा शेती अर्धा एकर 1 एकर असते, खूप गरीब कुटुंबातून आलेले असतात आणि स्ट्रेस प्रचंड घेतात की मला हे काढायचंच आहे, कसल्याही पद्धतीत मला हे सोडवायचंच आहे. मग त्याचा स्ट्रेस मनावरती येतो आणि कुठं ना कुठं तो स्ट्रेस मानेवरती येतो. अशी त्याचप्रमाणे शेतकरी लोक डोक्यावरती ओझी फार वाहतात, त्यातनं मान दुखायला चालू होते कारण कॉम्प्रेशन होतं. अजून मान दुखायचं कारण जे आहे ते म्हणजे मोबाईलचा अतिवापर, सतत कंटिन्युअस. आत्ताच एक माझ्याकडे औरंगाबादवरनं लहान मुलगी 7 वर्षाची आली होती की जिला मानेमध्ये साधारण 3x5 सेंटीमीटरची गाठ झाली. का तर ती दिवसभर 8 ते 9 तास मोबाईल बघत होती. घरात एकत्र कुटुंब होतं, व्यावसायिक, घरातले मोठं कपड्याचं दुकान त्यांचं होतं, तर ती दुकानात बसायची जाऊन आणि दुकानात गेली की मोबाईल तिला कुणाचाही मोबाईल घेऊन ती जिन्याखाली बसून जायची, कुणाला कळायचंच नाही की ती तिथं बसलेली आहे. मग ती माझ्याकडे आली तेव्हा तिने बघितलं तर मानेला पूर्ण तिच्या कव असा फॉरवर्डेड नेक होती अशी पूर्ण. 6-7 वर्षाची मुलगी असेल. म्हणजे असं बरेच वेगवेगळी कारणं आत्ता समाजामध्ये मान दुखायची घडतात आहे. ओके, आता काही प्रश्न मला विचारायचे. सगळ्यात आधी आपले उशीचा प्रश्न, की आपण ज्यावेळेस झोपतो, समजा उशी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? उशी घ्यायला पाहिजे. एक लक्षात घ्या, प्रत्येकाने पहिलं बघायला पाहिजे की आपली मानेची साईज किती आहे. मानेची साईज किती आहे म्हणजे किती, तर प्रत्येकाची बोटं जी आहेत 4 बोटांच्या साईज एवढी उशी पाहिजे आणि आपली मान ही प्रत्येकाची 4 बोटांची असते. प्रत्येक, म्हणजे तुम्ही उंची जरी बघितली कुठल्याही माणसाची तर प्रत्येक पेशंटच्या किंवा प्रत्येक माणसाच्या उंचीचं प्रमाण हे ठरलेलं आहे त्याच्या अकॉर्डिंग टू अंगुळी प्रमाण आहे. हे आयुर्वेद ग्रंथामध्ये सगळं लिहिलेलं आहे की कुठलं शरीर किती मोठं आहे किंवा कुणाचा यकृत किती, कुणाची उंजळी किती आहे. तर हे सगळं ठरलं आहे ते अंगुली प्रमाण 4 अंगुली प्रमाण एवढी उशी पाहिजे. तुम्ही जर हात ठेवला असा तर तुमच्या उशीची हाईट साधारण एवढी पाहिजे. ती प्रत्येक पेशंट टू पेशंट डिफर होते. मग त्याच्यासाठी मेमरी फॉर्मची आता उशा निघाल्या आहेत की तुमच्या मानेच्या वजनानुसार ती उशी खाली दबते. तर मेमरी फॉर्मची उशी वापरली पाहिजे. उशी नाही वापरली तर फॉरवर्डेड नेक होते, हनुवटीचा भाग कालांतराने वरती येतो आणि लॉस ऑफ लॉर्डोसिस होतो, कव नष्ट होतो. बापरे. त्यानंतर आता जेवणाचा विषय, की जर समजा आता तुम्ही जी लाईफस्टाईल सांगितली समजा ती आपल्या प्रत्येकाचीच आहे, बरोबर. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे आपण. बरोबर. हां, आणखी एक मुद्दा असतो की जेवायचं म्हटलं की डायनिंग टेबलवरती आजकाल आपण सगळेजण बसतो. आधी खाली बसून लोक जेवण करायचे. मग कुठलं बेस्ट ऑप्शन आहे? 99% लोकांनी जमिनीवरती बसून पाठ घेऊन जेवण करावं. जमिनीवरती मांडी घालून बसायचं आहे. पाठावरती आपलं ताट असेल, त्याच्यासोबत जेवताना पहिली गोष्ट मोबाईल नाही बघायचं आहे, TV नाही बघायचं, डोक्यामध्ये कुठलेही विचार नको आहे, मनामध्ये राग नको आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आपण जे काही खाणार आहोत त्याच्यातनं आहार रस उत्पन्न होणार आहे. रसातनं रक्त, रक्तातनं मांस, मांसातनं मेद, मेदातनं अस्थि, अस्थितनं मज्जा, मज्जेतनं शुक्र. पण तुम्ही अन्न खात असताना डोक्यात विचार आहे, स्ट्रेस आहे, भांडण आहे, असुरी भावना आहे, क्रोध आहे, शोक आहे, तेच भाव शरीरात निर्माण होणार आणि तिथनं आजाराला निर्मिती होते. त्याच्यामुळे जेवणाच्या सुरुवातीला गोड पदार्थ खायचे आहेत जेणेकरून आपली ताकद वाढेल.
तुम्ही उलटं सांगताय का? नॉर्मली लोक म्हणतात की जेवणाच्या शेवटी गोड खायचं, म्हणजे शेवट गोड करायचं असं म्हणतो आपण. एक लक्षात घ्या, शेवट गोड करणं ही भारतीय संस्कृती नाही आहे, ही पाश्चिमात्य संस्कृती आहे. डेझर्ट्स हे शेवटी खातात कारण ते वरती दारू पितात. आपण आज भारतात राहतो आहे, भारतामध्ये जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही तूप साखर भात खायचं आहे. गोड पदार्थ हे जेवण मधुर प्राया आश्रियात असा संस्कृतमध्ये आमच्या श्लोक आहे, अष्टांग हृदयामध्ये. तर गोड पदार्थ हे जेवणाच्या सुरुवातीला खाल्ले तर ते पचतात लवकर. तुम्ही जेवणाच्या शेवटी खाल्ले तर ते पचायला जड होतात, त्याच्यामुळे गॅसेस होतात. पाश्चिमात्य देशातले लोक दारू पितात त्याच्यामुळे ते पचतं आहे, कारण उष्णता आतमध्ये जाते. आज आपण भारतामध्ये राहतो आहे, आपलं उष्ण आणि कटिबंध आणि हिवाळा आपल्याकडे चारही ऋतू आहेत, त्याच्यामुळे गोड पदार्थ हे जेवणाच्या सुरुवातीला खाल्ले पाहिजेत. त्याचबरोबर गोड पदार्थ खात असताना जी गोड फळं आहेत ती जेवणाच्या सुरुवातीला खावीत. मग त्यानंतर एखादा डिंकाचा लाडू, हळीवाचा लाडू खावा. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स थोडेफार जेवणाच्या सुरुवातीला खावेत. त्याच्यानंतर मग तूप, पोळी, पालेभाजी जी आहे ती आठवड्यातनं 2 दिवसच खावी. ती जास्त खाऊ नये, त्याच्यात क्षार असतात. ते जास्त खाल्ल्यामुळे बऱ्याच वेळा हाडांना पोकळी, खड्डे जाणवतात आणि बरेच वेळा बोन्स झिजतात त्याच्यामुळे पालेभाज्यांचा वापर हा आठवड्यातनं 1 किंवा 2 दिवस करावा. पण नॉर्मली लोक म्हणतात की रोज पालेभाजी खावी, समजा त्यांनी पौष्टिक असतं ते, तर मग तसं काही आहे का? रेचक आहेत पालेभाज्या, त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे. एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा आपण न्यूट्रिशनल आज व्हॅल्यू ज्या बघताय तुम्ही डायटिक्सच्या नुसार बघताय, पण त्याचा प्रत्येक पदार्थातला कर्म आहे, प्रत्येक पदार्थाचा गुण आहे, प्रत्येक पदार्थाला रस आहे, वीर्य आहे, विपाक आहे. तो शरीरात गेल्यानंतर काय करणार आहे त्याचे गुणधर्म ठरलेले आहेत. त्या गुणांवरनं आपण बघतो की पालेभाज्या यात क्षार असल्यामुळे ह्या आठवड्यातनं एकदा खाव्यात. त्याचबरोबर जेवणाच्या मध्यभागी आल्याचा तुकडा आणि मीठ खावं, म्हणजे अन्न पचन चांगलं होतं. मध्यभागी एक चपाती खाऊन झाली की जेवणाच्या मध्ये त्यानंतर ताक अर्धा ग्लास प्यावं रोज, फक्त सकाळी. दुपारच्या जेवणामध्ये किंवा सकाळच्या जेवणामध्ये ताक प्यावं. त्यानंतर जेवणाच्या शेवटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये तूप साखर भात, वरण भात खाल्ल्यानंतर हिरव्या मिरचीचा तुकडा, एक मेथीदाणे थोडेसे, लसणाची एखादी पाकळी खावी, जेणेकरून हे पूर्ण ताट जे आहे षडरसात्मक पाहिजे. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय रस, हे 6 रस पोटात गेले तर आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशन होणार आहे. असा आहार पाहिजे, म्हणजे मानेचे आणि कमरेचे त्रास होणार नाही. ओके, तर कमरेचा त्रास कशामुळे होतो बेसिकली? कमरेचा त्रास होण्याचं आत मुख्यत्वाने पहिलं कारण जर सकाळी उठल्यापासून बघितलं तर बरेच लोक संडासला कुदतात, जोर लावतात किंवा संडासच होत नाही आहे, अशा बऱ्याच वेळा लोकांची तक्रारी असते. ते एक प्रामुख्याने पहिलं कारण आहे पोट साफ न होणं. दुसरं कारण आहे जेवणावरती जेवण करणं किंवा खूप जेवण केल्यामुळे अजीर्ण होणं, अजीर्णातनं उत्पन्न झालेली पाठदुखी. तिसरा प्रकार आहे पोश्चरल म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जवळजवळ 600 हालचाली करतो. त्या हालचाली करताना पटकन खाली वाकलं किंवा पटकन खाली वाकलून उजवीकडे वळलो किंवा डावीकडे वळलो तर ती एक पाठदुखी होते आणि त्यातनं गादी बाहेर येते. बऱ्याच वेळा मणके झिजले, फ्रॅक्चर झाले, पडले पेशंट, एखाद्या खुर्चीवरनं पडलो आहे किंवा झाडावरनं पडलो आहे आणि त्यातनं मणका पिचकला गेला, त्याच्यामुळे कंबरदुखीचा त्रास आत्ता जास्त बघायला मिळतो. त्याचबरोबर सीझर्स होतात सध्या. डिलिव्हरीच्या नंतर बऱ्याच लोकांच्या लेडीजमध्ये कंबरदुखीचा त्रास होतो किंवा ज्यांना कमरेमध्ये भुलीचे इंजेक्शन दिलेत आणि त्यानंतर बऱ्याच लोकांना कंबरदुखी बघायला मिळते. काही लोकांना मुतखडा आहे आणि त्यातनं कंबरदुखी, पाठदुखी कारण वेगवेगळे असू शकतात. असं काही नाही की फक्त हड्डीच्या त्रासामुळे कंबर दुखते, तर तसं काही नसतं. तसं नाही आहे. बरेच त्याला डॉक्टरनी डायग्नोज करणं गरजेचं की नक्की ही कंबरदुखी कशामुळे आहे. आता कालचीच घटना आहे, एक पेशंट माझ्याकडे आलं आहे की त्यांना मुतखडा झालता म्हणून त्यांनी 4 लिटर पाणी प्यायला चालू केलं रोज. डॉक्टरनी सांगितलं त्यांना 3-3.5 प्या, तर हे लोक 4 लिटर प्यायला लागले आणि त्यांना दुसरा त्रास असा व्हायला लागला की मी दर 60 मिनिटांनी लघवीला जातो, ती लघवी कमी झाली पाहिजे. तुम्ही पाण्याचं इंटेक जास्त आहे तर लघवीचं इंटेक हे वाढणारच आहे. मग लोक ऐकतच नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे, जेवढे प्रेक्षक हा पॉडकास्ट बघतात आहे, तुम्हाला भूक लागली तर जेवायचं आहे, तहान लागली तर पाणी प्यायचं आहे. हा सामान्य नियम आहे आयुर्वेदातला. मला सांगा ना, ही इच्छा आहे, मला लघवी लागली तर मी लघवीला जाणार आहे, बाथरूम आहे म्हणून मी सारखं नाही जाणार. संडास लागली तर संडासला जाणार आहे, शिंक आली तर शिंक काढणार आहे.
मैथून करायची इच्छा झाली तर मैथून करणार आहे. इच्छा तृष्णा जी आहे, सेन्स जो होणार आहे, ती गोष्ट आपल्याला करायची आहे. ओके. जबरदस्ती किंवा असं करायचं म्हणून करायचं नाही की तो आपल्या शरीरावर झालेला बलात्कार आहे. मग काय होतं, बऱ्याच वेळा मग आपण हाणून मारून सर्दी काढायचा प्रयत्न केला तर डोकं जड होणार आहे. आपण तहान नसताना पाणी पितोय, मान अवघडणार आहे तुमची. मन्या ग्रह हे पहिलं लक्षण भावप्रकाशांनी सांगितलं, हे अति पाणी पिल्यामुळे. बापरे. तर ही पण गोष्ट आज लोकांना क्लिअर होऊन गेली की जास्त पाणी पिणं पण धोकादायक आहे. बरोबर आहे. आता आपला मेन जो पाठीचा भाग आहे त्याच्याबद्दल आपण बोलूयात की तो त्रास कशामुळे होतो. पाठदुखीला आपण वर्ण बघितलं पाहिजे तर आपण मज्जातंतू ज्या आहेत त्या डोक्यातनं गेल्यात, न्यूरॉन्स. डोक्यामध्ये सेरेब्रल फ्लक्स, छोटा मेंदू मोठा मेंदू, त्याच्या बाजूला सगळं लिक्विड आहे, व्हाईट ड्युरा मॅटर. बऱ्याच वेळा आपले सुचर्स जे आहेत डोक्याच्या कवटीच्या, बघा आपण टाळू भरतो म्हणजे काय, तर सुचरला आपण भरतो. तिथे सजायटल सुचर, करोनल सुचर आणि लॅम्बडा सुचर, 3 सुचर्स आपल्या कवटीमध्ये आहेत. त्याची मूवमेंट कंटिन्युअस होत असते. ती मूवमेंट होत असताना ती मूवमेंट चुकीची होत असेल किंवा त्याचा रिदम व्यवस्थित नसेल तरी पाठदुखीचा त्रास होतो. त्याला आम्ही म्हणतो न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशन. आम्ही त्यामध्ये त्याचबरोबर व्हाईट ड्युरा मॅटर जे आहे त्याचं रिदम एकसारखा वाहत नाही आहे उजव्या साईडला आणि डाव्या साईडला बॉडीच्या, तरी पाठदुखीचा त्रास होतो. त्याचबरोबर नर्व शॉर्टनिंगमध्ये गेल्या, नर्व बारीक झाल्या किंवा फार मोठ्या झाल्या, त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होतो पाठदुखीचा. त्याचबरोबर पाठदुखीचं मोठं कारण म्हणजे काय, तर आघात, ॲक्सिडेंटल इंजुरी किंवा खूप वेळ प्रवास करणं. गाडीवरती तुम्ही 3-3, 4-4, 5-5 तास प्रवास करत असाल तर तो एक खूप प्रामुख्याने आज बघायला मिळतो. दुसरं कारण जे आहे ते म्हणजे आज जी आपली लहान मुलं आहेत शाळेत जाणारी, बघा त्यांच्या बॅगेमध्ये कमीत कमी 10 ते 15 किलोचं दप्तराचं वजन, कधीकधी 30-30 किलोचं वजन असतं. त्याच्यामुळे जे शाळातले लोक आहेत, टीचर लोक आहेत, त्यांनी प्रामुख्याने लक्ष द्या की जे पुस्तकं गरजेची नाही आहेत ती तुमच्या शाळेत ठेवा. कारण खूप लहान लहान मुलं माझ्याकडे येतात की सर पाठ दुखते, कंबर दुखते. त्याचबरोबर जी खेळणारी मुलं आहेत, मल्लखांब खेळतात आहे किंवा इतर फुटबॉल खेळतात आहे, कराटे खेळतात आहे, त्यांना बसलेला फटका किंवा चुकीचा आघात किंवा खूप वेळ प्रॅक्टिस केली त्यातनं झालेली कंबरदुखी, असे लहान मुलांमध्ये स्पोर्ट इंजुरीज बघायला मिळतात आहे. ओके. तर डॉक्टर, नॉर्मली आपण ऐकतो की लॅमिनेक्टॉमी जे असतं की समजा मणक्याचं एक ऑपरेशन वगैरे केलं जातं, डॉक्टर लोक करतात, ऑर्थोपेडिक डॉक्टर. मग त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे? लॅमिनेक्टॉमी ही जी प्रक्रिया आहे त्यामध्ये बऱ्याच लोकांच्या MRIच्या रिपोर्टमध्ये एपिकॅनोल डायमीटर तोच नॉर्मल 14 ते 16 पाहिजे. तर बऱ्याच वेळा लोकांचा 2, 3, 4 असतो. त्याच्यामध्ये गादी बाहेर आलेली असते. ही डिस्क जी आहे, हे बघा लाल रंगाची डिस्क बाहेर आली आहे, ही डिस्क डॉक्टर लोक कट करतात. त्याला म्हणायचं लॅमिनेक्टॉमी, डिस्क कट करणे किंवा डिसेक्टॉमी. म्हणजे नॉर्मली बाहेर आलेली गादी कट करणे मराठी भाषेमध्ये. ते लॅमिनेक्टॉमीचं ऑपरेशन केलं जातं. परंतु लॅमिनेक्टॉमीचं ऑपरेशन करूनही महिन्याला आत्ता माझ्याकडे 30 ते 40 पेशंट येतात आहे. हे का होतं त्याचं कारण सांगतो तुम्हाला. लॅमिनेक्टॉमी करतात त्याच्यामुळे पेन कमी होतं, काही लोकांच्या मुंग्या जातात, काही लोकांचा बधीरपणा जातो, पण एक 4-5 महिन्यानंतर परत पेशंटला त्रास होतो. का होतो त्याचं कारण जे आहे, डॉक्टर लोक लॅमिनेक्टॉमी करतात ते डिस्क कट करतात आहे, परंतु 2 मणक्यातलं अंतर ते वाढू नाही शकत आहे. ज्या केसमध्ये 2 मणक्यातलं अंतरच कमी झालं आहे, हे बघा इथे बघा 2 मणक्यातलं अंतर हे कमी झालं, ही गादीची हाईट कमी झाली, पांढऱ्या रंगाची गादी आहे, इंटरव्हर्टेब्रल डिस्क कमी झालं, गादीतलं अंतर कमी झालं. आमच्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही हे अंतरच ॲक्च्युली वाढवतो आहे. ओके. म्हणजे तुम्ही जो रूट कॉज आहे त्याच्यावरतीच सोल्युशन देताय. आम्ही अंतर वाढवतो आहे, सगळे बोन जे मिसअलाइन झाले त्याला परत रिअलाइन करतो आहे, आजूबाजूच्या मसलला रिलीज करतो आहे, आजूबाजूच्या ऑर्गनला रिलीज केलं जातं. त्यासाठी तुम्ही काही ऑपरेशन परफॉर्म करताय? नाही, आम्ही महिन्यातनं 1 दिवस दवाखान्यात बोलवलं जातं. ट्रीटमेंट साधारण 3.5 तासाची चालते, महिन्यातनं एकदा यायचं आहे. आत्ता माझ्याकडे भारतातल्या, महाराष्ट्रातनं प्रत्येक जिल्ह्यातनं पेशंट आहे, म्हणजे नागपूर, चंद्रपूर, नाशिक, गोवा, बॉम्बेवरनं महिन्याला कमीत कमी 200-250, मुंबईमधनं 250 एक पेशंट मुंबईमधनं येतात, नवी मुंबई, दादर, ठाणे, भिवंडी, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातनं पेशंट आहे. आम्ही महिन्यातनं 1च दिवस दवाखान्यात बोलवतो. त्यामध्ये साधारण 3.5 तासाचे उपचार केले जातात.
आणि 3.5 तासाच्या उपचारामध्ये 16 ते 17 प्रकारच्या कस्टमाइज थेरपी या दिल्या जातात. याच्या पेशंटनुसार कस्टमाइज ठरवतो आणि त्यानुसार ती थेरपी दिली जाते. ती थेरपी दिल्या पहिल्याच दिवशी पेशंट एखादा तिरका झाला असेल, कारण ह्यामध्ये कसं आहे, हे बघा, हे नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे. हे आपण मानेच्या पहिल्या मणक्यापासून ते माकड हाडापर्यंत लावतो आणि कोणती नवरूट आत्ता सगळ्यात जास्त इन्फ्लाम आहे ते चेक केलं जातं आणि त्याच मणक्यावरती पहिलं काम करतो की जेणेकरून प्रायमरी फॉल्ट पहिला दुरुस्त होईल. त्याला म्हणतात क्रायरोप्रॅक्टर किंवा स्पाईन ॲडजस्टमेंट. जो काही मणका बाहेर आलेला आहे, बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा तपासतो मणका पूर्ण तपासण्यासाठी आम्हाला 20 ते 25 मिनटं लागतात. जो इथे जर बघितलं ही ट्रान्सवर्स प्रोसेस मागे आली असेल तर त्याच भागातनं डिस्क ही शक्यतो बाहेर येते 99% केसेसमध्ये. मग तो मणका आम्ही पुढे ढकलण्यासाठी त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचे गन्स, विशिष्ट प्रकारचे बेड्स, विशिष्ट प्रकारची इन्स्ट्रुमेंट आपल्या दवाखान्यात आहे. त्यातलं एक हे छोटं इन्स्ट्रुमेंट आहे ॲडजस्टर. हे मणका आतमध्ये ढकलतं. ह्याला लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत एक वेगळं प्रेशर आहे, स्प्रिंग आहे आतमध्ये आणि ते पुढे ढकलून देतं. ह्याला स्पाईन ॲडजस्टर म्हणतात. हे क्रायरोप्रॅक्टरसाठी वापरलेलं जाणारं यंत्र आहे. त्याचबरोबर पुढची जी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे फेशियल मॅनिप्युलेशन. त्याच्यामध्ये स्पेसिफिक बॉडीची ग्रॅव्हिटी जी आहे ती रिअलाईन केली जाते. म्हणजे एखादा पेशंट उजव्या साईडला कंबर तिरकी झाली आहे, डाव्या साईडला पुढं गेलं आहे किंवा डाव्या साईडला बटकचा भाग मागे आला आहे, शोल्डर पुढे गेले आहेत, त्याला आम्ही रिबॅलन्स करतो. अख्खं डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत एका दिवशी साधारण 100 ते 130 मसल रिअलाईन केले जातात. त्याच्यामध्ये एक वेगळ्या कधी पक अँड होल्ड केलं जातं, कुठे ग्लाईड दिल्या जातात, कुठे मोबलाईज केलं जातं त्या मसलला. अकॉर्डिंग टू कंडिशन ऑफ पेशंट ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात. त्याचबरोबर पुढची ट्रीटमेंट आहे ती म्हणजे व्हिसरल मॅनिप्युलेशन. फेशियल मॅनिप्युलेशनचे टोटल 10 लेवल्स आहेत, 10 ग्रॅव्हिटी आहेत, ज्याच्यामध्ये पहिल्या दिवशी आम्ही ब्रेथच्या मसलवरती काम करतो. सेकंड सेशनला फूट बॅलन्स केला जातो. थर्ड सेशनला लॅटरल बॉडी, पूर्ण 10 लेवलमध्ये 10 वेगवेगळ्या भागांमध्ये काम केलं जातं. मग कधीतरी पुढच्या भागावर, कधीतरी मागच्या भागावर, कधी हेड आणि नेक बॅलन्स, कधी फक्त पायांचं बॅलन्स, असं ते करत आम्ही पुढे जातो. हो. ज्यांचे खांदे पुढे मागे झाले आहेत, कंबर तिरकी झाली आहे, ती पूर्ण सरळ होते. आणि पहिल्याच दिवशी बघायला मिळतं पेशंटला. ज्यांना अजून याची फोटो बघायचे आहेत किंवा असे व्हिडिओज बघायचे आहेत, त्यांनी आमच्या फेसबुक किंवा इंस्टा पेजला डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिकचा पेज आहे, तिथे जाऊन बघा. म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की मी जेवढं जे बोलतोय ना त्याचं गांभीर्य तुम्हाला समजेल की खरंच असं रियालिटीमध्ये वर्क करतात. ओके, आता इथं मला काही प्रश्न विचारायचे. समजा आता जर मी आहे की आता मी यंग जनरेशन आहे आजची, की त्यांना असं वाटतंय की मला काही दुखत नाही बॉडीवर, पण मग काही त्रास असू शकतो का? जरी मला दुखत नाही, पेन नाही होते समजा, किंवा मला असं कळेल का की मला खरंच स्पाईनचा वगैरे त्रास होऊ शकतो भविष्यात किंवा काय? हो. याच्यामध्ये आपण जेव्हा क्लिनिकली चेक करतो ना, तर डोक्यापासून तुमच्या डोक्यावरती हात ठेवतो आपण. कुठलाही पेशंट आल्यानंतर जनरल लिसनिंग करतो डोक्यावरती हात ठेवून. जनरल लिसनिंगमध्ये समजतं की प्रायमरी फॉल्ट हा न्यूरोमेनिंजियल ब्रेनमध्ये आहे का व्हिसरल ऑर्गनमध्ये आहे. मग ऑर्गन इम्बॅलन्स असेल, लिव्हर इम्बॅलन्स असेल तर मग आपण लिव्हर मॅनिप्युलेशन देतो. किडनी इम्बॅलन्स असेल तर किडनीला. म्हणजे बऱ्याच वेळा मी पेशंटला जेव्हा डोक्यावरती हात ठेवतो त्यांना विचारतो की DODनं बेंबीच्या वरती दुखतं आहे का तुम्हाला? तर ते सांगतात हो सर दुखतं. तुम्हाला कसं कळलं? मी तर नाही सांगितलं. तर ॲक्युरसी खूप आहे याच्यामध्ये, कारण हे स्किल आहे. हे असं नाही आहे की तुम्ही आज मी कमीत कमी 15 ते 16,000 लोकांच्या डोक्यावर हात ठेवल्यामुळे तो माझा सतत अभ्यास करून त्या ऑर्गनची आणि माझी मैत्री झाली आहे. ती साधनं आहे माझी स्वतःची. म्हणजे त्याचबरोबर मानेपासून आपण माकडहाडापर्यंत चेक करत जातो. जर पेशंटला प्रॉब्लेम असेल तर सांगतो इथे प्रॉब्लेम आहे, नसेल तर सांगतो इथे नाही आहे काही. मग गरज असेल तर आपण फक्त सूर्यनमस्कार करा. तर तुमच्यासारखं आहे, काही त्रास नाही आहे, मग सूर्यनमस्कार करायला लावणं. मसलला तुमचं पोश्चर बॅलन्स करण्यासाठी कसं उठायचं आहे, कसं बसायचं आहे, कसं चालायचं आहे, उठताना कसं उठायचं जेणेकरून कमीत कमी झीज होईल, टॉर्क आणि फोर्स कमी वापरला जाईल. तुमचे मुवमेंट्स पॅटर्न आम्ही बदलून देतो की काही लोकांचे मुवमेंट्स चुकीचे असतात. फार दीर्घ काय बऱ्याच वेळा डेस्कवरती लोक बघा, आजकाल वर्क फ्रॉम होम आहे, घरात टेबल नसतो, लोक लॅपटॉप कुठेही ठेवतात आणि काम करतात आणि त्याच्यातनं चालू होणारी कंबरदुखी पाठदुखी ही खूप बघायला आता मिळते. एक तर लॅपटॉप मानेच्या वरती असतो किंवा खाली खड्ड्यामध्ये बसून बेडवरती बसून लोक काम करतात. मानेचा कव, कमरेचा कव दोन्ही बिघडतात आणि त्यातनं त्रास चालू होतो. ओके,
म्हणजे मग जर समजा काम करायचं असेल मला दिवसभराचं माझं रुटीन कसं असलं पाहिजे बेसिकली? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत पहिली गोष्ट आहे आपण काय विचार करतोय, हा पहिला प्रकार पहिला डोक्यात आणला पाहिजे. माझं वय काय, माझे मन कशात गुंतलं आहे आणि मी काय विचार करतो आहे, मी जो विचार करतो आहे तो योग्य आहे का अयोग्य आहे, ह्याचा सतत कॉन्शियसनेस आपल्या मनामध्ये पाहिजे. कॉन्शियसनेस मनामध्ये नसेल तर आपण सतत स्ट्रेस खाली राहतो आहे किंवा अतिविचारात राहतो आणि त्यातनं उत्पन्न होणारे ऑर्गन इम्बॅलन्स किंवा इमोशनल चेंज आणि त्यातनं झालेलं ऑर्गन इम्बॅलन्स आणि त्याने झालेले कंबरदुखीवर परिणाम. त्याच्यामुळे आपण काय विचार करतो हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सतत आनंदी राहणं, सतत सच्चित आनंद, सतत आनंदी. कुठलीही घटना घडते आहे ही देवानी माझ्यासाठी हे ठेवलेलं प्रारब्ध आहे. ओके. आणि किती वेळ बसलं पाहिजे, उठलं पाहिजे, असं काही सांगू शकता तुम्ही? दर 45 मिनिटानंतर कंपल्सरी उठायचं आहे. एक प्रहर हे मात्रा आमच्या सुश्रुताचार्यांनी सांगितली आहे. एक प्रहर 45 मिनिटानंतर एक तुम्ही उभ्या असाल तर 5 मिनटं बसा. 45 मिनटं तुम्ही बसलेला असाल तर कंपल्सरी उठायचं आहे. गाडीतला प्रवास करत आहात 1 तासाने रेल्वेच्या मध्ये, विमानाच्या मधल्या भागामध्ये कंपल्सरी 3 मिनटाचा वॉक करा, परत बसा. काय होतं, बसत बसत माणूस खाली जातो, पुढे सरकत जातो, कंबर कॉम्प्रेस होते आणि मग 2 इंटरव्हर्टेब्रल डिस्कमधलं अंतर कमी व्हायला लागतं. एक लक्षात घ्या, दिवसभर आपण बसतो, सगळ्या गोष्टी करतो, पाण्याची गादी आहे 2 मणक्याच्या मध्ये, ती कमी होत जाते आणि आपण झोपल्यानंतर ती परत सकाळी रिजनरेट होते. त्यामुळे सतत हालचाली करत असताना 1 तासानंतर कुठलीही हालचाल करतात ती चेंज करायची. ओके. आणि त्यानंतर काही डॉक्टरना म्हणजे मणक्यामध्ये इंजेक्शन द्यायचं सजेस्ट करतात. बरोबर. मग ते कितपत योग्य आहे? बुटाडीन नावाचं इंजेक्शन हे शक्यतो सगळीकडे वापरलं जातं. इंजेक्शनचा जो रोल आहे तो बऱ्याच वेळा जी नर्व इन्फ्लाम आहे, म्हणजे L4 राईट साईड इन्फ्लाम आहे, तर राईट साईडला एपिड्युरल ब्लॉकचे इंजेक्शन दिले जातात, पण त्याचाही सक्सेस रेट हा 2 ते 3% आहे. म्हणजे आजच्या घडीला नॉर्मली डॉक्टर म्हणतात की आपण इंजेक्शन देऊ, फरक पडला तर चांगलं आहे, नाही तर मग ऑपरेशन तर करावंच लागेल. बरोबर आहे. हेच सगळे डॉक्टर हेच सांगतात की हे करून बघा, परत ऑपरेशन करून बघा, ऑपरेशन केल्यानंतर कितपत होईल ते सांगता येत नाही, त्याच्या पुढे फिजिओथेरपी करा, हा ठरलेला त्यांचा क्रम आहे. पण इंजेक्शनला न जाता लोकांनी पहिलं मॅन्युअल थेरपी कराव्यात असं माझं मत आहे, कारण मॅन्युअल थेरपीने रिझल्ट्स आहेत. योगा कंपल्सरी केला पाहिजे. ज्यांना दुखतं आहे त्यांना वाटतं की योगा करायचंच नाही, असं नाही आहे. एक लक्षात घ्या, मेडिकल योगा बॅच असते, त्याच्यामध्ये विशिष्ट उभं राहून असणं, पोटावरची असणं, पाठीवरची असणं, अशी वेगवेगळी आसनं जर तुम्ही कंटिन्युअस 5 दिवस केली, एकसारखा क्रम ठेवायचा नाही आहे. पहिल्या दिवशी सोमवार आहे तो उभ्याची आसनं करा, उभे राहून. मंगळवारी तुम्ही पुढे वाकण्याची आसनं करा आणि पोटावरती झोपून असणं. चेंज करत तुम्ही जर पूर्ण बॉडीच्या पोश्चरवरती काम केलं, प्रत्येक मसल तुमची मोबिलाईज झाली, तर नक्कीच पेशंटला आणि ज्यांना त्रास नाही त्यांना भविष्यात त्रास होणार नाही आहे. कारण मणक्याची ताकद वाढणंही गरजेचं आहे. बऱ्याच वेळा लोक एपिड्युरल इंजेक्शन घेतात, परत त्रास तसाच्या तसा 2 महिन्यात 3 महिन्यात चालू होतो. त्याच्यामुळे मॅन्युअल थेरपी ज्या आहेत, क्रायरोप्रॅक्टर, ऑस्टिओपॅथ, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, विसरल मॅनिप्युलेशन, या ज्या ट्रीटमेंट्स आहेत याने रिऑकरन्स नाही आहे, कारण तुमची बॉडी रिजनरेट पण होते, रिअलाईन पण होते आणि मसलची ताकद वाढते, जेणेकरून डिस्क ही बाहेर येत नाही. हा सगळ्यात मोठी खासियत आहे. म्हणजे एकदा व्यवस्थित झालं की नंतर त्रास नाही होतो. बरोबर. ओके. आता तुम्ही जे 2-3 गोष्टी सांगितल्या, जसं की क्रायरोप्रॅक्टर झालं, फिजिओथेरपिस्ट झालं आणि एक ऑर्थोपेडिक डॉक्टर, तर यांच्यामध्ये बेसिकली डिफरन्स काय असतो? एक लक्षात घ्या, ॲलोपॅथीचे डॉक्टर म्हणजे ऑर्थोपेडिक डॉक्टर. ऑर्थोपेडिक डॉक्टर हे सर्जन्स आहेत, दे आर सर्जन्स. ॲक्यूट कंडिशन झाली आहे, न पूर्ण चोकअप झाली आहे, पाय हालत नाही आहे, लकवा मारलेला आहे, मणका तुटून पुढे गेलेला आहे, ॲक्सिडेंटल इंजुरी झाली, तिथे खिळे लावायचे आहेत, स्क्रू लावायचे आहेत, प्लेट लावायचे आहेत, तिथे तुम्हाला ते करावंच लागणार आहे. पण जिथे मणका तुटलेला नाही आहे, पुढे गेलेला नाही आहे, पण मणका मागे गेला आहे, तिथे विदाऊट ऑपरेशन 100% बरं होताना मी स्वतः पाहिलं. कारण मी जवळजवळ माझे 20,000 केस स्टडी झाले. तिथे मागं रिट्रोलिस्थेसिस, डिस्क हर्निएशन किंवा डिस्क पोट्रुजन ज्यांच्या MRIमध्ये लिहिलेलं आहे, ते लोक विदाऊट ऑपरेशन बरे होतात आहे. ज्यांच्या MRIमध्ये अँट्रोलिस्थेसिस लिहिलं आहे ग्रेड 3, ग्रेड 4, त्या लोकांनी ऑपरेशन केलं पाहिजे. त्याचबरोबर ज्यांना एव्हियनचा त्रास आहे, बॉल अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, तिथे तुम्हाला ऑपरेशनशिवाय पर्यायच नाही आहे.
जिथं ट्युमर्स झालेत, कॅन्सरसारखे गोष्टी आहेत, तिथे तुम्हाला ऑपरेशनच करावं लागतं. जिथं मायलोपॅथी झाल्यात, म्हणजे मसल्स वाढलेत, नवच्या तिथे फायब्रोसिस झाले, नऊ आणि मसलच्या तिथे गुठळ्या झाल्यात मसलच्या, किंवा एखाद्या रक्ताची गाठ आली आहे, तिथे तुम्हाला ऑपरेट करून ती काढावीच लागते. पण याच्या व्यतिरिक्त ज्यांच्यामध्ये गादीमधलं अंतर कमी झालं आहे, गादी सरकली वगैरे, बोन तिरका झालेला आहे, मणका वाकडा दिसतो एक्सरेमध्ये, MRIमध्ये गादी बाहेर आलेली आहे, एपिकॅनोल डायमीटर कमी झालेले आहेत आणि डिस्क हर्निएशन पोर्ट्रुजन लिहिलं आहे, हे आमच्या मॅन्युअल थेरपीनी बरं होत आहे. ओके ओके. आणि नंतर मग फिजिओथेरपिस्ट? फिजिओथेरपिस्ट ही ॲडव्हान्स थेरपी, फिजिओथेरपीच्या ॲडव्हान्स थेरपी म्हणजे मॅन्युअल थेरपी. पण आजकाल फिजिओथेरपीमध्ये काय होतं, फक्त अल्ट्रासाऊंड, टेन्स, मशीनचा वापर जास्त केला जातो. पण एक लक्षात घ्या, मशीन ज्या आहेत त्या कस्टमाइज नाही आहेत. तुम्हाला किती फ्रिक्वेन्सी लागणार आहे किंवा तुम्हाला किती जोर द्यायचा आहे हे पेशंट टू पेशंट हात लावल्यावर समजतं, मशीनला समजत नाही. बरोबर. कारण प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, प्रकृती वेगळी आहे. त्यामुळे फक्त मशीन ट्रीटमेंट जी आहे ना ती स्पाईनमध्ये उपयोगाची नाही आहे. जेवढं तुम्ही एक लक्षात घ्या, मनुष्याच्या मनाला ट्रीटमेंट आणि मनुष्याच्या शरीराला ट्रीटमेंट, या 2 ट्रीटमेंट जिथं आहे तिथंच पेशंट बरा होणार आहे. बरोबर आहे. कारण दोघंही गोष्टी महत्त्वाच्या आहे. याचा इफेक्ट त्याच्यावरती आहे, त्याचा इफेक्ट याच्यावरती. बरोबर आहे. सर, मला ना स्पाईनबद्दलचे जे गैरसमज असतात लोकांच्या मनामध्ये, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती हवी. पहिली गोष्ट आहे की लोक मणका, कंबर, पाठ, मान दुखायला लागली की MRIकडे जातात. आणि MRI आणि एक्सरेमधला फरक काय, असा बऱ्याच वेळा प्रश्न मला बऱ्याच लोकांकडनं येतो. तो मी आवर्जून तुमच्याकडे सांगतो की MRIमध्ये फक्त गादी बाहेर आली ते दिसतं MRIमध्ये, आणि MRI हा लॅटरल बाजूनी केलेला असतो. फक्त एक सायडेड व्ह्यूनी तुम्हाला मिळतो, राईट लॅटरल, लेफ्ट लॅटरलनी गादी कुठे बाहेर आली आहे. गादी बाहेर आलेलं समजतं पण रूट कॉज समजत नाही, कारण नाही समजत. एक लक्षात घ्या, ऑर्थोपेडिक डॉक्टर MRI करायला लावतात कारण त्यांना डिस्क कट करायची आहे, म्हणून ते MRI करतात. काम आहे की गादी बाहेर सरकले दिसले की ऑपरेशन. एक्सरे हा जो आहे तो, एक तर पहिली गोष्ट, मणक्याच्या कोणत्याही आजारामध्ये, मी चायनाला एक्सरे शिकण्यासाठी खास गेलो होतो. तिथे एक्सरेची काढण्याची जी पद्धत आहे, उभं राहूनच एक्सरे केला गेला पाहिजे. मानेचा आणि कमरेचा एक्सरे हा उभं राहून अँटेरो, पोस्टेरियर आणि लॅटरल व्ह्यूनी केला गेला पाहिजे. आणि एक्सरेमध्ये ॲक्च्युअली रूट कॉज समजतो की मणका तिरका झाला आहे का, मागे आला आहे का, उजवीकडे गेला आहे का, डावीकडे गेला आहे का, ऑब्च्युरेटर फोरामेनचे डायमीटर्स किती आहेत, सॅक्रो इलियक जॉईंटचे डायमीटर किती आहे, म्हणजे माकड हाड आणि बाजूचे 2 हिपबोनचे अंतर किती आहे, ते उजवीकडे सरकलं आहे, डावीकडे सरकलं आहे, वर गेलं आहे का खाली गेलं आहे, हे ॲक्युरसी समजते. फाउंडेशन कसं आहे शरीराचं, फाउंडेशन म्हणजे आपलं इलियम. बरोबर. त्याचबरोबर मणका उजवीकडे, डावीकडे हे सगळं एक्सरेमध्ये दिसतं. आणि रूट कॉज दिसतात की नक्की गादी बाहेर येणं हे रूट कॉज आहे का मणका बाहेर आलं त्याच्यामुळे रूट कॉज आहे पाठ दुखायचा. त्यामुळे एक्सरे केले गेले पाहिजेत. त्याचबरोबर जनरल एक्झामिनेशन जे आहे, दर्शन परीक्षा, की पेशंट कसा उभा आहे. 6 फुटावरनं एक पेशंट उभा राहिल्यानंतर तो चारी बाजूनी बघितला गेला पाहिजे की पेशंट वरती डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत त्याचे बॉक्सेस कसे आहेत. आपण डोक्याचा एक बॉक्स धरूया, खांद्याचा एक बॉक्स धरूया, छातीचा एक बॉक्स धरूया, त्याच्यानंतर पोटाचा एक बॉक्स, मांड्यांचा एक बॉक्स, पिंडरीचा एक बॉक्स आणि खालचे पाय, हे सगळे एका लाईनीत आहेत का धनुष्यबाणासारखे पुढे मागे गेलेत, का उजवीकडे गेलं आहे का डावीकडे गेलं आहे का वर खाली गेलं आहे का स्पायरल लाईनमध्ये पुढे मागे आलं आहे, उजवी साईड अख्खी शरीराची पुढे, डावी साईड मागे, बटक्स फक्त मागे गेलेत का, बटक्स फक्त पुढे गेलेत का, बटक्स फक्त उजवीकडे गेलेत आणि शोल्डर डावीकडे आला आहे का. म्हणजे ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्यानंतर पेशंटच्या डोक्यावरती हात ठेवून हा प्रॉब्लेम, प्रायमरी फॉल्ट हा डोक्यामध्ये आहे, ऑर्गन इम्बॅलन्स आहेत का कमरेमध्ये प्रॉब्लेम आहे, हे सगळं चेक केलं, हे जनरल एक्झामिनेशन केलं गेलं पाहिजे की मसलमध्ये ताकद किती आहे. बऱ्याच वेळा काही बघितलंच जात नाही आणि सरळ पेशंट ऑपरेशनला जातो, पण पेशंटला प्रॉब्लेम होता लिव्हरमुळे, पण तो फॉल्ट बरा नाही झाला, मग पेशंटचा परत ते कंबर दुखायला लागते. म्हणजे प्रत्येक वेळेस ऑपरेशन हा पर्याय नाही आहे. आणि ऑपरेशन नंतर बरेच साईड इफेक्ट पण असतात ना, की आता नॉर्मली लोकांना पटकन असं खाली बसता येत नाही, खाली बसले की उठता येत नाही, कंबर आखडते बऱ्याच वेळा. आखडण जो प्रकार आहे, जखडण, आखडण, जडपणा, हा ऑपरेशन नंतर बऱ्याच रुग्णांमध्ये राहतो कारण तिथं स्टिचेस असतात. आणि त्याचबरोबर व्यायाम लोक करत नाही. आफ्टर ऑपरेटिव्ह चालणं, खाली बसणं, मोबिलिटी बंद होते.
हालचाली कमी झाल्या की मग सगळंच पुढे आजार वाढतच जातात. ती साखळीच आहे सगळी. येस. आणि आजपर्यंत तुम्हाला या फील्डमध्ये किती वर्ष झाले समजा टोटल? मला टोटल 19 वर्ष झाले. 2 ऑक्टोबर 2006ला मी काम चालू केलं आणि आत्ता फक्त आम्ही स्पाईन सोडून दुसरं काहीच बघत नाही आहे. प्युअरली स्पाईन प्रॅक्टिस आहे गेली 14 वर्ष. आणि त्याच्यामध्ये रोजचे आत्ता 10 पेशंट आम्ही OPDला बघतो. 12 लोकांच्या फक्त 10 पेशंट. कारण एक पेशंट बघायला मला कमीत कमी अर्धा तास पाऊण तास लागतो. मग त्याच्याबरोबर त्याचे इमोशन्स बघितले जातात, त्याचे काय विचार आहे, त्याचं गर्भिणी काळामध्ये त्याच्या आईने काय खाल्लं इथपासून ते आत्तापर्यंत काय. कारण एक लक्षात घ्या, कुणाचं कारण काय असेल, जर रूट कॉजच नाही बरं झालं तर पेशंट बरा होणार नाही आहे. एक लक्षात घ्या, नुसतं गादी बाहेर येणं हा प्रॉब्लेम नाही आहे, सार्वदेहिक स्पाईन बघितला गेला पाहिजे. त्यामुळं मला चेक करायलाच कमीत कमी अर्धा तास लागतात एका पेशंटला. त्यामुळे मी दिवसभरात 6 ते 10 पेशंटच फक्त बघतो. त्यानंतर ट्रीटमेंटला फक्त सकाळी 7 पेशंट 9 वाजता आणि दुपारी 1:30ला साधारण 7 पेशंट, असे 14 ते 15 पेशंट फक्त ट्रीटमेंटला घेतो. कारण त्याच्यामध्ये 3.5-4 तास एका माणसाला लागतात पूर्ण ट्रीटमेंट, हा कंटिन्युअस. महिन्यातनं एकदाच बोलवलं जातं आणि महिन्यातनं एकदा बोलवून साधारण एक 7 ते 8 सेशनमध्ये लोक पूर्णपणे गादी बाहेर आलेले बरे होऊन घरी जातात. आणि पहिल्या दिवशी आराम विदाऊट ऑपरेशन पहिल्या दिवशी 60 to 80% पेन कमी झालेलं असतं. म्हणजे तिथे पेशंट जिंकतो स्वतः की तो स्वतः सांगतो. पाठीचा त्रास असा आहे ना की म्हणजे माणूस हार मानून घेतो, कारण त्याला नीट उभं राहता येत नाही. काय होतं, पेशंट बऱ्याच डॉक्टरकडे जातो, ऑपरेशन 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 8-9 डॉक्टरांचा सल्ला येतो. मग तो तिथेच परत एखादी बाई किंवा एखादी रिलेटिव्ह त्यांची घरी येते, अगं माझ्या शेजारच्यांचं ऑपरेशन झालं, ते बेडवरतीच आहेत, तू पण बेडवरच झोपणार का आता. म्हणजे त्या ह्याच्यात मानसिकता एवढी ढासळते आणि पेशंट त्या ढासळलेल्या मानसिक अवस्थेत आता मी बराच होणार नाही हा एक मनात ग्रह बांधून घेतो आणि ऑपरेशन पण नको आणि दुखणं अंगावर पण काढायचं आहे. अशा दोन्ही गोष्टीच्या ह्याच्यात तो अडकतो, इकडे विहीर. कारण असं प्रॉपर मार्ग दाखवणारच कोणी नसतं. आता तिच्यात पण कसं असतं की कुठल्या डॉक्टरवर विश्वास ठेवायचा, किती पट ठेवायचा, बरोबर, हा पण सध्या प्रश्नचिन्हच आहे खरं तर. खूप काय होतं, व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, तसेच व्यक्ती तितके नाण्याला दोन्ही बाजू आहेत. चांगले डॉक्टर पण समाजात आहेत आणि चुकीचे डॉक्टरही पण समाजात आहेत. बऱ्याच वेळा काही लोकांना टार्गेट्स दिले जातात, त्याच्या टार्गेटच्या खाली ऑपरेशन केले जातात. त्याच्यामुळे एक आहे, पहिलं कधी पण म्हणजे आयुर्वेद शास्त्रामध्ये पण सांगितलं, शस्त्र लावा शेवटी लावा. जोपर्यंत अजून काही पर्याय असतील तर बघा, शोधा, तुम्ही स्वतः अभ्यास करा, डोळे उघडून बघा. आणि तुम्हाला मी तर सगळ्यांना एकच सांगेल की तुम्हाला विश्वास नसेल ना बसत, जो माणूस डॉक्टर आहे त्याच्या दवाखान्यात जाऊन 10 दिवस आधी बाहेर बसा, 10 लोकांना विचारा, मग चालू करायचं का नाही तो निर्णय घ्या. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की मला बरं व्हायचं इथे. सगळ्यात सोपं म्हणजे त्याचं. आता इथं थोडेफार बेसिक प्रश्न विचारतो मी की जे ऑडियन्सच्या मनात आले असतील. आता तुमची जी ट्रीटमेंट आहे, समजा आता एक ऑपरेशन करतो माणूस, नंतर 2-3 महिन्यात तो बरा होतो, तुमची जी ट्रीटमेंट आहे त्याला सरासरी 6 ते 7 महिनेच लागतात का? बरोबर, 6 ते 7 महिन्याचा कालावधी जो आहे ना सर, एक लक्षात घ्या, तुम्ही घर बांधताना बघितलं आहे, एका दिवशी जरी तुमच्या खिशात पैसे असतील पूर्ण स्लॅबचे 9 मजल्याचे, 9च्या 9 मजले स्लॅब आपण एका दिवसात नाही करत. आज मी सगळ्या बॉडीला पूर्ण रिअलाईन करण्यासाठी एक मसलचा बॅलन्स म्हणजे एक ग्रॅव्हिटी साईड जर मी परफेक्ट केली तर 1 महिना आपण वेट वॉच करतो त्याच्यामधली ताकद वाढण्यासाठी. मी जर ट्रीटमेंट 7च्या 7 दिवसात संपवल्या तर प्रॉब्लेम असा आहे ती ताकद मिळतच नाही. पेनला तर सुरुवातीलाच फरक पडत असेल ना? हो, पेन तर तुम्हाला म्हटलं ना, पेन पहिल्याच दिवशी 60 ते 70% पेन हे पहिल्याच दिवशी कमी होतं. येस, नाही पेन बऱ्यापैकी पहिल्या 3 महिन्यात पेन पूर्ण थांबतं. ओके. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे याला खर्च जो आहे तो कसा आहे? साधारण 21,900 ते 25,500 एका दिवसाचा खर्च येतो. त्याच्यामध्ये 12 ते 16 प्रकारच्या ट्रीटमेंट आणि 13 सेशन ऑनलाईन झूमला माझ्यासोबत असतात. त्याच्यामध्ये 13 सेशन लाईव्ह मी स्वतः घेतो. त्याच्यामध्ये मी ANS अयंगार योगाचं सेशन, मर्मचिकित्सा आणि त्याबरोबर इमोशनल रिलीज नावाचं एक सेशन आहे. त्याच्यामध्ये हे सगळे सेशन्स मी ऑनलाईन झूमवरती 1.5 तास मी स्वतः घेतो. हे सगळ्याचं मिळून तो खर्च, आणि त्यासोबत आयुर्वेदिक औषधंही दिली जातात 1 महिन्याची. ठीक आहे ना, तरी आपण समजा 2500 रुपये एका सेशनचे धरले, 25,000. हां, 25,000 एका सेशन. ओके, मग तसे किती करायचे? साधारण 7 ते 8 सेशन जातात. ओके, ठीक आहे ना. पण मग ऑपरेशन तुम्हाला करायची गरज नाहीये. ऑपरेशनला आज कोणी गेलं तरी हे बघा, एक डिश जरी बाहेर आली तर 3.5 लाख रुपये एक डिशला घेतात. आज आपण 4च्या 4 डिश त्यामध्ये घालवतोय ना.
काही काही लोक येतात 4-5 डिस पण आहेत, काही लोकांचे दुसरे पण प्रॉब्लेम्स असतात. आपल्या इथे काय आहे, एकतर स्ट्रक्चर तर बॅलन्स होतच आहे, पूर्ण वरपासून डोक्यापासून खालपर्यंत सगळ्याच भागात आपण काम करतोय. पूर्ण बॉडी क्लिअर होते. येस, आपण नुसतं मणका म्हणून नुसतं मणक्यावरती नाही काम करत आहे, डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत सगळ्याच मसलवरती रिजनरेट आणि रिअलाइन करतोय. त्याच्यामुळे भविष्यात होणारे आजार हे कमीच होणार आहे आणि सर्व्हिसिंग होल बॉडीची होते ना त्यात. हो, ते आहे. आणि याचे काही साईड इफेक्ट्स वगैरे आहेत का तुमच्या थेरपीचे? अजिबात नाही, ॲडव्हर्स इफेक्ट अजिबात नाही, उलट इफेक्टच इफेक्ट आहे. 100% इफेक्ट आहे. म्हणजे असं मी माझीच हे नाही करत आहे, कारण एकत्रित सगळं बॅलन्स करतच नाही ना कोणीच. मला सांगा, आज भारताच्या बाहेर पण ही चिकित्सा एकत्रित कोणी करत नाही. आज माझे 30-40 कोर्सेस झाल्यामुळे हे सगळं एकत्रित देतो, त्याच्यामुळे याचा इफेक्ट जो आहे ना फार मोठा आहे. बरोबर. आता 20 वर्ष झाले तुम्ही या फील्डमध्ये काम करत आहात जवळपास, तर अशी कुठली ॲडवाईस आहे का? नाही, ॲडवाईस आधी आपण थोड्याशा केस स्टडीज घेऊयात, की अशा इंटरेस्टिंग केस स्टडीज तुमच्या लक्षात राहिलेल्या असतील, त्यात तुम्हाला सांगायला आवडतील. माझ्याकडे एक सोलापूरवरनं मुलगी आली होती, तिचं 2 वेळा ऑपरेट झालेलं होतं आणि उजवा पाय जड होता, बधीर होता, मुंग्या येतात, बाक आलेला होता पूर्ण. तिच्या घरचे खूप परेशान होते की आम्ही 2 वेळा ऑपरेट तर केलेलं आहे, पण तुम्ही बरं करणार का, हा पहिला त्यांचा प्रश्न होता. गॅरंटी देत असाल तर आम्ही ट्रीटमेंट चालू करू. मी त्यांना 100% म्हटलं की मी 100% प्रयत्न करतो, पण तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल, तुम्ही एक तरी ट्रीटमेंट घ्या, मी सांगतो म्हणून. आणि त्या काळात आम्ही ती ट्रीटमेंट एक 7-8 वर्षापूर्वी तिची चालू केली आणि ती खूप लक्षात राहिलेली केस स्टडी काय आहे, तर ती पूर्ण जवळजवळ खूप प्रचंड प्रमाणात तिचा भाग होता. म्हणजे पूर्ण वाकडी, चालता येत नव्हतं, 2 सेकंदापेक्षा उभं राहता येत नव्हतं. आज तिच्या 3 डिलिव्हरी नॉर्मल झाल्यात. आज पूर्ण घरातली सगळी कामं करते. दर 2-3 वर्षातनं एकदा असे लोक मला भेटायला येतात, पेढ्याचा बॉक्स घेऊन येतात की सर मी एकदम खटाखट आहे. काही लोक गिरनार चढून येतात आहे, काही लोक सायकलिंग 90 किलोमीटर पुणे बॉम्बे सायकलिंग करतात आहे. तर एक लक्षात घ्या, ऑपरेशन नंतर तरी रिस्ट्रिक्शन आहे तुम्हाला, खाली बसायचं नाही, ह्या गोष्टी काय. मी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी चालू करा. A to Z गोष्टी तुम्हाला चालू करायच्या आहेत. स्विमिंग करायचं आहे, चालायचं आहे, पळायचं आहे, तुम्हाला जे काही करायचं आहे, तुमच्या आतमध्ये जे करायची तुमची इच्छा आहे ते करायचं आहे. आणखी काही अशा निगेटिव्ह गोष्टी पण तुम्ही ऐकल्या असतील की पेशंटला नुसतं पाठीचा त्रास आहे, त्याची पूर्ण लाईफ अशी काय म्हणतात विस्कळीत झाली? माझ्या आयुष्यात असे 3 एक केस स्टडी झाल्यात की त्यांच्यामध्ये लघवीचा कंट्रोल गेला आहे, संडासचा कंट्रोल गेलेला आहे. संडास रोज ड्रायपर घालणं हा प्रकार करावा लागतो. मग ती एक केस स्टडी मला आठवते, गुजरातवरनं 33 वर्षाची एक लेडीज आली होती आणि त्या कमिशनरच्या त्या मिसेस होत्या. तर त्या माझ्या एका मित्रांनी त्यांना रेफरन्स दिला होता, डॉक्टरांनीच. त्या अहमदाबाद वडोदरावरनं माझ्याकडे येत होते आणि पहिल्या दिवशी आम्ही ट्रीटमेंट दिली. त्याच्यानंतर त्यांचं पेन प्रचंड होतं, म्हणून त्यांना मी सांगितलं लॉजमध्ये राहावं आणि तुम्ही 1-2 दिवसांनी परत दाखवा मला. दुसऱ्या दिवशी प्रचंड पेन होतं, म्हणून ते परत संध्याकाळी दवाखान्यात आल्या. मग आम्ही ट्रीटमेंट दिली आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता त्यांचा फोन आला, डॉक्टर मला लघवी झालेली समजायला लागली. म्हणजे मी म्हटलं इट्स ओके, पण ते त्यांचा नवरा इतका खुश झाला आणि तो की माझ्या बायकोला समजायला लागलं लघवी होतं आहे, संडास होती हे समजायला लागलं आणि त्यांच्या पायात चप्पल बसत नव्हती ती बसायला लागली. म्हणजे ह्या 3 गोष्टी तिच्या आयुष्यात एकत्रित तिन्ही घडल्या, त्यामुळे ते लोक खूप खुश झाले आणि त्या माणसांनी जवळजवळ कमीत कमी एक 80-90 पेशंट गुजरातवरून आमच्याकडे पाठवले. म्हणजे हे खूप सुंदर केस स्टडी माझ्या आयुष्यातली होती की जी एका वेळेस इतक्या फास्ट रिझल्ट देतात. जे तुम्ही म्हणता की ऑपरेशननी पहिल्या दिवशी, एक लक्षात घ्या, प्रत्येकालाच ऑपरेशननी पहिल्या दिवशी फरक पडेल असं नाही आहे. आपण काही तो रेशो कोणी बघायला जात नाही. आज ऑपरेशन होऊनही महिन्याला 50-70 केस स्टडी माझ्याकडे येतात आहे. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, मॅन्युअल थेरपीचा इफेक्ट जो आहे ना तो सार्वदेहिक आहे. डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या तुमच्या इमोशनवरती आहे, तुमच्या विचारांवरती आहे, तुम्ही आनंदी कसे राहणार ह्याच्यावरती आहे. म्हणजे सार्वदेहिक तुमचं गोल कसे ठेवायचे आहेत आयुष्यात, स्वप्न कशी बघायची आहेत, तिथंपासून आपल्याला मोक्ष कसा मिळवायचा आहे, इथपर्यंत ट्रीटमेंटचा विचार मी केलेला आहे. अरे वा. आणि अशी कुठली शेवटची एक ॲडवाईस आपली जी राहिलेली आहे ती तुम्ही आमच्या ऑडियन्सला द्याल आरोग्याशी रिलेटेड? एक लक्षात घ्या, तुमच्या टी शर्टवर लिहिलं श्रीमंत व्हा, तर श्रीमंत हे शरीराने व्हा पहिलं. लक्ष्मीचा अर्थ शरीर म्हणजे लक्ष्मी.
शरीराला लक्ष्मी आयुर्वेदाने मांडलं आहे की ज्याची लक्ष्मी चांगली, मला सांगा, ज्याचं शरीर चांगलं आहे आणि ज्याचा एखाद्याचा पॅरालिसिस झाला आहे, पडू नये, बेडंट आहे 4-5 वर्ष, आणि जो सगळे अवयव हालतात आहे, जो अवयव हालतो आहे तो खरा बागायतदार श्रीमंत आहे. बरोबर. ज्याचे मन चांगलं आहे, ज्याचा विचार चांगली आहे, ज्याची बुद्धी चांगली आहे, ज्याचे सगळी इंद्रिय हालतात आहे, कर्मेंद्रिय हालतात आहे आणि तो सगळ्या काही गोष्टी करू शकतो आहे, तो खरा श्रीमंत आहे. तर एक लक्षात घ्या, तो श्रीमंती राहण्यासाठी आपण काहीतरी च्यवनप्रकाशसारखं एखादं औषध सकाळी खाणं, योगा कंपल्सरी करणं, मन आनंदी ठेवणं आणि आपल्या भावनांचा विचार सतत कॉन्शियसनेसनी जर केला की आपलं मन काय म्हणतं. एक लक्षात घ्या, आज रविवार आहे आणि रविवारी तुमचा मित्र आला आहे, चल मूवीला जाऊ, पण तुमचा वेळ आहे एक्सरसाइजचा. त्यावेळेस तुम्ही काय विचार करताय की मी योगा करू का पिक्चरला जाऊ. जर योगा करताय, नाही मी योगा करणार, हे उत्तर तुम्ही तुमच्या मित्राला देताय म्हणजे तुमचा विवेक जागृत आहे, तुमची लक्ष्मी टिकणार आहे. आणि तुम्ही पिक्चरला जाताय याचा अर्थ तुम्ही मोक्ष मार्गाला नाही जात आहे. मोक्ष म्हणजे आपला आतमधला आवाज ओळखणं आणि त्याप्रमाणे. मला सांगा ना, ताप आला, तुम्हाला काय वाटतं की हे खायचं नाही, आज मला भूक नाही आहे बाबा. तुम्ही घरच्यांना सांगता आता भूक नाही आहे, मला काय देऊ नको. हे आतमधनं कळतं प्रत्येकाला. कुठलाही आजार झाल्यानंतर बॉडी वाईट गोष्ट काय करायची आपल्या स्वतःतून आवाज येत असतो, ते करायचं की नाही करायचं. बरोबर. तर थँक्यू सो मच डॉक्टर विराज, आज मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि 100% गॅरंटी की आजचा हा जो एपिसोड आहे तो खूपच जास्त इन्फॉर्मेटिव्ह झाला आहे आणि त्याचा लोकांना नक्कीच फायदा होईल. थँक्यू सो मच, धन्यवाद. हां, आणि तरी लोकांच्या मनात जर काही प्रश्न असले तर आपण तुमचे जे डिटेल्स आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच देऊयात. थँक्यू सो मच. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप सुंदर, एक खूप चांगला होता की जेणेकरून एक लोकांसमोर मला चांगलं हे मांडता आलं. आणि आज समाजात हे माहितीच नाही आहे, कारण मला स्वतःला हे माहिती करण्यासाठी मी कमीत कमी 3-3, 4-4, 5-5 तास गेली 10 वर्ष फेसबुक, यूट्यूब बघत होतो, शोधत होतो. आजही मी शिकतो आहे, आजही नवीन नवीन थेरपीज बघण्याचा प्रयत्न करतो आहे, नवीन नवीन पुस्तकं वाचतो आहे. माझ्या घरात जवळजवळ 1,500 ते 2,000 पुस्तकं आहेत. तर मी प्रत्येक गोष्टीचं फार डीपली नॉलेज घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो समाजाला उपयोग व्हावा आणि लोक आनंदी व्हावीत, हाच माझं उद्दिष्ट आहे. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.